महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान शंकराच्या महिमेची ही एक अत्यंत लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी कथा. फार वर्षापूर्वी एका जंगलात एक पारधी राहायचा. एकदा शिकारच्या शोधात असताना त्याला खूप उशीर झाला आणि जंगलात अंधार पडला. हिंसक प्राण्यांच्या भयाने तो जवळच असलेल्या एका बेलवृक्षावर चढून बसला. त्या रात्री त्याला झोप येऊ नये आणि शिकारावर लक्ष राहावे म्हणून तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला. योगायोगाने त्या झाडाच्या खाली एक शिवलिंग होते, जे त्याला अंधारामुळे दिसले नव्हते. त्या रात्री नकळतपणे पारध्याकडून योगायोगाने घडलेली भक्ती, उपवास, अन्नाच्या शोधात असल्याने त्याने दिवसभर काहीही खाल्ले नव्हते. जागरण, हिंसक प्राण्यांच्या भीतीने तो रात्रभर जागाच होता. अभिषेक तो कळत न कळत बेलपत्राची पाने शिवलिंगावर अर्पण करत होता. तो दिवस नेमका महाशिवरात्रीचा होता. पारध्याला या कशाचीही कल्पना नव्हती. मात्र त्याच्या या कृतीने भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. पहाटेच्या वेळी प्रत्यक्ष महादेव तेथे प्रकट झाले. पारध्याचे अज्ञान असूनही त्याने केलेल्या भक्तीमुळे त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्याने शिकार करणे सोडून दिले आणि तो शिवभक्तीत लीन झाला. पुढे याच पारध्याला चित्रभानू म्हणून ओळखले गेले. भगवान शिव हे अत्यंत भोळे आहेत. जर कोणी निश्चित श्रद्धेने किंवा अजाणतेपणीही त्यांची उपासना केली तर ते प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत आणि जागरण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि मानवी जीवनातील दुःखे दूर करतात, अशी श्रद्धा आहे. ही रात्र अंधार आणि अज्ञानावर विजय मिळवण्याची रात्र मानली जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता असेही मानले जाते.